बाप्पा जाताना आपण वचन घेतो, पुढच्या वर्षी लवकर या. पण खरं पाहता बाप्पा जात नसतो, तो इथेच असतो आपल्यात. याची प्रचिती येते अशाच व्यक्तींकडून ज्यांच्या प्रत्येक सकाळमध्ये मोरया दडल्या. 64 कलांचा अधिपती ह्यांच्या घरात नांदताना दिसतो. नमस्कार, मी दिनेश चंद्रकांत हातीम. रंगात रंगुनी ही रंग माझा वेगळा. आज आपण भेटणार आहोत अशाच एका व्यक्तीला. कॅनव्हासवरून रंग फिरावा आणि एखादं चित्र खुलून यावं, तसं यांचं आयुष्य. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेला गणपती बाप्पा त्यांची एक कला ह्यांच्याकडून आपल्यासमोर मांडू पाहतो. जराही वेळ न दवडता जाऊन भेटणार आहोत दिलीप वैती सरांना. चला. नमस्कार सर. नमस्कार. युवा संवाद या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा होता की ही चित्रकलेची आवड तुम्हाला कधीपासून लागली? मी श्रीरंग विद्यालय ठाणे इकडचा विद्यार्थी आहे आणि कदम सरांच्या कदम सर हे माझे ड्रॉइंगचे म्हणजे माझे गुरु आहेत. ते त्यांच्याच हाताखाली मी कलेचं शिक्षण घेतलं आणि 1988ला मी श्रीरंग विद्यालयामधून शिक्षण 10वीचं पूर्ण करून नंतर जे स्कूल ऑफ आर्टला मी पदार्पण केलं. ओके. पण मग घरातून आणि शाळेतून दोन्ही बाजूने म्हणजे चित्रकलेच्या बाबतीत कौतुक होत होतं? चित्रकलेची आवड लहानपणापासून होती आणि आपण असं म्हणतात ना, जेव्हा आपण पहिलं अक्षर गिरवतो त्यावेळेला मला असं वाटतं मी गणपती गिरवला असावा. वा. आणि लहानपणापासून चित्रकलेची आवड मी जी जोपासली ती मला घरच्यांचा भरपूर पाठिंबा मिळाला. त्यानंतर मी पुन्हा तेच सांगतो की हेमंत कदम सर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मला खूप शिकायला मिळालं शाळेमध्ये आणि तिकडून माझा प्रवास झाला चित्रकलेचा. पण मग आता चित्रकला, शाळा, कदम सर आणि ह्या सगळ्यांमध्ये आपण इथे बघतोय इतके सारे गणपती. तर ही गणपतीची आवड कशी काय निर्माण झाली? मला हे नमूद करायला आवडेल की इथे जे तुम्ही गणपती बाप्पांचं जे काही दर्शन घेत आहे, तर ह्याची सुरुवात माझ्या बालपणापासून म्हणण्यापेक्षा पण माझ्या खूप अगोदरपासून चालू झालेली आहे. कारण इथे जे गणपती बाप्पांचं जे आगमन होतं म्हणजे उत्सवाचं, त्याला जवळपास 122 वर्ष झालेली आहेत. 122 वर्ष. आणि मला स्वतःला असं वाटतं की तेव्हापासून कदाचित मी लहानपणापासून त्याला बघत आलो आहे, त्याचं निरीक्षण करत आलो आहे. सो ज्यावेळेला चित्रकलेचं शिक्षण घेतल्यानंतर तो तर 64 कला 14 विद्यांचा अधिपती आहे. त्यामुळे मी आपसूक माझी आवड गणपती बाप्पांच्याकडे कल गेला आणि त्या लहानपणापासूनच कदाचित ते संस्कार झाले असावेत आणि ती आवड निर्माण झाली असावीत. हो. पण आवड म्हणून एक गणपती घेणं, 2 गणपती घेणं, साधारणपणे किती गणपती आहेत घरात? जवळपास 1000 गणपती आहेत. 1000? हो. आणि एक अर्धा इंचापासून 5 फुटापर्यंतच्या गणपती बाप्पा इथे विराजमान आहेत आणि प्रत्येकाचं त्या स्वतःचं एक विशिष्ट स्थान आहे आणि अगदी गुण्यागोविंदाने राहतात असंच मला म्हणायला आवडेल. मग तुम्ही इतक्या सगळ्या गणपतींची काळजी कशी घेता? ह्याचं श्रेय माझ्या बहिणीला जातं. म्हणजे लहान बहीण अर्चना वैती. मला फार कामानिमित्त बाहेर असतो, त्यामुळे मला फार कमी वेळ मिळतो. तर म्हणजे मला हे सांगायला आवडेल म्हणजे ह्या गणपतीची जोपासना कशी करतात हे तुम्ही विचारलंय की प्रत्येक गणपती जो तुम्ही आता बघताय, हा प्रत्येक गणपती ची अंघोळ घातली जाते लहान बाळाप्रमाणे. प्रत्येक गणपतीची 1000 गणपतींची अंघोळ घातली जाते. आणि म्हणजे त्याचे 2 बकेट्स असतात. लहान बाळाप्रमाणे त्याची आंघोळ होते, टॉवेलने त्याला पुसलं जातं, जवळपास 5 तास जातात आणि दर महिन्यातून हे 2 वेळा केलं जातं.
ओ त्यामुळे हे श्रेय मी तिला देतो. क्या बात आहे. आणि हे मला सांगायला आवडेल, जवळपास 30 वर्षापासून ही परंपरा म्हणा किंवा ही आवड जोपासली जाते. सर आणखी एक ह्यातले म्हणजे तुम्ही गणपती हे आवडीने विकत घेतलेले आहेत, हे मिळालेले आहेत, हे दिलेले आहेत, म्हणजे कुठल्या रीतीने इतके सगळे गणपती तुमच्याकडे आले? सर्वात प्रथम जे गणपतीचं आगमन झालं इथे, हां ते मला सांगायला आवडेल. आपण पॉकेट मनी म्हणतो, कॉलेजमध्ये जो पॉकेट मनी मला मिळत होता हां त्यातून मी सर्वात पहिला गणपती घेतला आणि मला तो चांगला आठवतो आहे. आणि त्यावेळेला बाबांनी मला असंच विचारलं होतं की गणपती का आणलास, म्हणजे हां आपल्याला जसं म्हणतात जसं सप्टेंबरमध्ये गणपतीचं आगमन होतं तसं एप्रिल मे महिन्यामध्ये का आणलं. आणि 1 फुटाची दगडाची मूर्ती होती. हो त्यावेळेला मला आजही आठवतं आहे की त्यांना एवढंच म्हटलं होतं का हे माझे पॉकेट मनी होते, मी कसे वापरायचे हे माझं होतं, मी तुमच्याकडे नाही मागायला आलो, मला आवडलं मी घेतलं. तो गणपती आहे इथे? हो नक्कीच, आणि तो मला दाखवायला आवडेल तुम्हाला. ओके. आणि ती मला असं वाटतं बाप्पाची सुरुवात होती त्यावेळेला. काही असं डोक्यात ठेवून नव्हतं दिलं की गणपतींचा एवढा संग्रह असावा. मी त्याला म्हणजे बाप्पाचं कधी घर विचारही म्हणतो. केला नव्हता कधी विचारच नव्हता केला. मला आवडलं म्हणून मी ती मूर्ती आणली होती. पण त्यानंतर ती आवड तिची म्हणजे म्हणतात ना तो कल वाढत गेला आणि मला जे आवडत होतं ते मी घेत होतो. म्हणजे कधी कधी मी ना मला जे आवडणारे कपडे नाही घ्यायचो, पण मी गणपती बाप्पा नक्की घ्यायचो. अच्छा. आणि ह्या प्रवासाला 30 वर्ष झाली. त्यामुळे आत्ता जे काही बघताय म्हणजे आत्ता हे बाप्पाचं घर म्हणून प्रसिद्ध आहे. आणि हे माझं सौभाग्य आहे का मी त्याच्याबरोबर त्याच्यासोबत राहतो. हो. त्यामुळे हे घराला मी कधीच माझं घर म्हणून असं कधीच उल्लेख करत नाही. सर तुमच्याकडे इतके गणपती आहेत, मग आम्ही तुम्हाला देवभोळा समजायचं का? मला असं वाटतं देवभोळापेक्षा देवभक्ती म्हणावं. कारण भक्ती आपल्याला शक्ती देते प्रत्येक वेळेला. आणि निसर्गामध्ये एक अशी शक्ती आहे ज्याला आपण देव म्हणूया, काही म्हणूया, कोणतंही नाव देऊया आपण त्याला, तर ती जी प्रेरणा देते आपल्याला, त्यातून आपल्याला काहीतरी नवनिर्मिती करण्याचा ध्यास लागतो. त्यामुळे भक्ती असावी म्हणून आपण नेहमी म्हणतो की श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. हो. त्यामुळे माझी ह्या परमेश्वरावरती खूप श्रद्धा आहे. आणि त्याच्या प्रचिती मला आल्या तेवढ्या वेगवेगळ्या पद्धतींची कामं करायचं मला भाग्य लाभलं. इनफॅक्ट मी असं म्हणेन की मला सेवा करायला मिळाली त्याची. कारण असे काही अनुभव आहेत, अनुभूती आपण ज्यांना म्हणतो, की ते ऐकल्यानंतर असं वाटतं की हे कलियुगात होणं शक्य नाही आहे. हो. आणि ॲक्च्युली इथे बघताना ना आता एक गणपती जो विठ्ठलासारखा आहे, हो. दुसरं त्याच्याकडे पाहिल्यानंतर खरंच वाटतं हा वक्रतुंड आहे. हो. किंवा एखादा बघितल्यानंतर हा वरदविनायक अगदी आहे. खरं. म्हणजे प्रत्येक गणपतीमध्ये काही ना काहीतरी व्हरायटीज आहेत. इतके गणपती सर कसे काय जमून आले? इथे प्रत्येक वेळेला बाप्पांचं दर्शन घ्यायला येत आहेत किंवा इकडे त्यांचं मनोगत सांगायला येतात, इंटरव्ह्यू होतात, त्यावेळेला हा प्रश्न नेहमी येतो प्रत्येकाकडे. मला हे सांगावंसं वाटतं की प्रत्येक कलाकाराचा एक आत्मा असतो आणि त्या आत्म्याने तो साकारत असतो. त्यामुळे इथे जेवढे काही गणपतींची तुम्ही रूपं पाहताय तर त्या प्रत्येक कलाकाराचा आत्मा आहे आणि त्याला मी फक्त जोपासतोय. आणि इथे बसल्यानंतर जी काही अनुभूती मिळते, जे काही आपल्याला म्हणतो आपण ज्या आतून स्फूर्त आहे, हो, जे काही समाधान मिळते, ते त्या प्रत्येक कलाकाराचा आत्मा आहे इकडे. आणि म्हणून ती सगळी जी आपण म्हणतो ना शक्ती, प्रेरणा, एनर्जी, ती एनर्जी इथे ती फ्लो होत असणार. हो नक्कीच. आणि त्याचं क्रेडिट पॉझिटिव्ह कलाकाराला जातं. मी फक्त हे ना मांडण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्य माणसाला इथे बसल्यानंतर आनंद मिळावा हाच त्याच्या पाठीमागचा हेतू. साधारणपणे कोणीही येऊन अगदी कोणी येऊ शकतं. अगदी माझ्यासोबत जर बोलायचं असेल तर मी फक्त सांगतो की मला फोन करून या. अदरवाईज जर कोणाला यायचं असेल आणि इथे शांतपणे बसायचं असेल तरी कोणी येऊ शकतो. आणि अगदी केव्हाही. सर मला एक पुढचा प्रश्न विचारायचा होता. तुम्ही मंदिरांचं डिझाईन, खूप वेगवेगळ्या मंदिरांचं डिझाईन केलेलं आहे. आता घर इंटेरियर करत असताना आपण त्यानुसार बघत असतो जागेची, वास्तूची दिशा. पण हे मंदिराचं डिझाईन करत असताना म्हणजे साधारण कुठल्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवता आणि त्यानुसार मांडणी करता?
जसं मी तुम्हाला पहिल्यापासून म्हटलं की मी कमर्शियल आर्टिस्ट असल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतींच्या डिझायनिंग्स करण्याचा संधी मिळाली मला. आणि हे सर्व शिकत असताना ना मी प्रत्येक डिझाईन करून पाहिलं. जसं म्युरल डिझायनिंग्स आहेत किंवा तुमचे मोठे चौक असतात त्यांचे डिझाईन्स आहे, एक्सटेरियर इंटेरियर गार्डन डिझायनिंग. सो इंटेरियर्समध्ये करताना ज्या वेळेला मी घरांच्या डिझाईन्स करत होतो, आतले रूम सजावट म्हणा किंवा काय म्हणा, त्यावेळेला मला परमेश्वराने संधी दिली मला की मंदिरांचे डिझाईन्स कराव्या. आणि त्यावेळेला ज्या वेळेला आपण प्रत्येक देवतेचं ज्या वेळेला आपण मंदिरांसाठी डिझायनिंग करतो, मग ते कोणतंही असो, इंटेरियर असो, त्याच्या पाठीमागची प्रभावळ असो, एखाद्या मूर्तीचं डिझाईन असतं, त्यावेळेला त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं असतं. कारण वास्तूनुसार किंवा त्या देवतेनुसार प्रत्येकाची, जसं क्षत्रिय देव आहेत, योगी पद्धतीचे आहेत, शक्तिरूपी आहेत, तर त्यांचा अभ्यास असणं खूप गरजेचं असतं. त्यांची वाहन कोणती आहेत, त्यांचे हत्यार म्हणजे शस्त्र कोणते वापरतात, सिम्बॉलिक शेप कोणते आहेत हिंदू धर्मामध्ये, ओके, वास्तूमध्ये ते कोणते शेप असायला हवे, तो आकार घ्यायचा की नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला तितकं वाचन करावं लागतं. अगदी. म्हणजे ज्या वेळेला ज्या मंदिराचं किंवा ज्या देवतेचं काम करायचं किंवा ज्या गुरूंचं काम करायचं ना, त्यावेळेला त्याचं वाचन थोडंफार तर करायला लागतंच. साधारणपणे तुमच्याकडे पुस्तकांचा पण म्हणजे एक संच असेलच. येस, म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये संग्रह आहे पुस्तकांचा. त्यामुळे जेव्हाही अशी संधी उपलब्ध होते त्यावेळेला पहिला मी त्या देवतेबद्दल वाचतो आणि मग त्याला संपूर्णपणे. सगळ्यात महत्त्वाचं मला सर सांगायला आवडेल तुम्हाला की कोणतंही काम ज्या वेळेला माझ्याकडे येतं मंदिराच्या संदर्भात, त्यावेळेला माझा हा आग्रह असतो की त्या देवतेच्या समोर जाऊन पहिला नतमस्तक व्हावं. आणि हे माझं सौभाग्य आहे की मला मोठ्या मोठ्या मंदिरांमध्ये गाभाऱ्यात जाऊन काम करायला मिळालं. त्यामुळे मी पहिला सर्वप्रथम म्हणजे कोणतंही डिझायनिंग करायच्या अगोदर त्या मंदिरामध्ये जातो, मला गाभाऱ्यात नेलं जातं, तिथे मी गुडघ्यावर बसतो आणि अतिशय नम्रपणे त्या देवतेला सांगतो की मला हे डिझाईन करायचं आहे, त्यामुळे तुम्ही माझ्याकडून हे डिझाईन करून घ्यावा. आणि आजपर्यंत मी कोणत्याही मंदिराला किंवा कोणत्याही डिझाईनला मी माझं नाव दिलेलं नाही आहे. कारण मला नेहमी असं वाटतं की ती जी प्रेरणा आहे त्या शक्तीची आहे आणि आपण फक्त त्याची सेवा करावी. त्यामुळे आत्तापर्यंत जे काही मंदिरांच्या डिझाईन झाल्यात मोठमोठ्या, ते सेवा करण्याचं मला भाग्य मिळालं एवढंच मी म्हणू शकतो. सर, शिर्डीच्या साईबाबांच्या सिंहासनाचं काम मिळालं, तर ते काम मिळालं कसं आणि मग ते तुम्ही ते पूर्णत्वाला नेलत कसं आणि ते असं म्हणजे डिक्टू त्या रीतीने होईल अशा रीतीने झालं पाहिजे, हे कसं झालं? शिर्डीचं सिंहासन खूप सुंदर सुवर्णयोग होता असं म्हणेन मी. 2000 साली ज्या वेळेला मी गणपती बाप्पांची डेकोरेशन्स वगैरे करायचो, त्यावेळेला एक माझे मित्र जाधव म्हणून आहेत, राजेश जाधव, त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि मला सांगितलं की दिलीप एक डिझाईन करायचं आहे सिंहासनाचं वगैरे. प्रत्येक माणसाला, मला थोडक्यात सांगायला आवडेल, प्रत्येक माणसाला ना आयुष्यामध्ये काहीतरी त्रास असतात, काही गोष्टींचे प्रॉब्लेम्स समोर येतात, संकट असतात काही गोष्टींचे. आणि त्या क्षणाला ना मी साईबाबांना देखील तेवढंच मानतो, कारण मी जेव्हा काही गोष्टी त्यांच्याकडे मागितल्यात त्या वेळेला त्यांनी पूर्ण केल्यात असं मला फार मनापासून वाटतं. म्हणून मी तुम्हाला पुन्हा तीच गोष्ट सांगतो की श्रद्धा आणि अंधश्रद्धामध्ये एक छोटीशी लाईन आहे, ती फक्त पाहायची. तर तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला, कारण माझी मनाची तेवढी तयारी नव्हती किंवा मी तेवढा परिपक्व नव्हतो असं मला नमूद करावं असं वाटतं. आणि जे आहे ते सत्य आहे, कारण मी त्यावेळेला अगदी एक 26-27 इयर्स ओल्ड होतो. आणि तो क्षण माझ्यासाठी दोन्ही गोष्टी होत्या, म्हणजे मनातील चाललेली घालमेल, असलेली संकट त्या क्षणाची, आणि तो एकदम पीक पिरियड आहे की त्या वेळेला असं काहीतरी काम आणि असा योग यावा. आणि तिथे कॉम्पिटिशन होती, कारण दुसरेही डिझायनर त्यावेळेला तिकडे पाठवणार होते डिझाईन्स वगैरे. आणि माहीत नाही, म्हणजे मला त्या क्षणाला मी फक्त खूप आतून अंतर्मनातून हात मारली की बाबा ही संधी मला मिळावी. मला नाव नको हवं होतं, काही नको हवं होतं, कारण मी ज्या वेळेला कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला होतो त्यावेळेला मी फक्त परमेश्वराकडे एवढंच मागितलं होतं की माझ्या आयुष्यामध्ये कोणतं तरी एक असं काम करून घ्या ना की
की माझं आयुष्य पूर्ण समाधानी व्हायला हवं, की हा जन्म माझा सार्थकी लागला. आणि जेव्हा ती संधी आली त्यावेळेला मला तो क्षण वाटत होता की ही संधी असावी ती. पण मग ते ॲक्च्युअल असं सगळ्यांचे डिझाईन समोर ठेवले गेले आणि मग हो, ते पाहिले आणि गेले तिकडून त्या संस्थेकडनं जे सिलेक्ट केलं गेलं ते आपलं डिझाईन सिलेक्ट आणि मग ते सिलेक्ट केलंय, तुमचं डिझाईन सिलेक्ट आहे Select हे झालं. तुम्हाला कसं सांगितलं? वाघाडकर ज्वेलर्स आहेत त्यांच्यामुळे हा मला योग जुळून आला. अच्छा, ओके. आणि त्या सरांनी जेव्हा सिलेक्ट झालं त्यावेळेला मला फोनवरती सांगितलं आहे, तो मी तेही सांगतो, जानेवारी महिना होता 2000 आणि माझा बड्डे जानेवारीचा, त्यामुळे मला असं वाटलं बाबांनी ती खूप मोठी वा, भेट वा. मला द्यावी. ते जवळपास 250 किलोपर्यंत त्या चांदीचं डिझाईन झालं आणि माझ्या बड्डेच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे 2002 साली तिकडे 28 जानेवारीला ते लागलं गेलं. त्यामुळे मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की आतून अंतर्मनातून मारलेली हाक बाबांच्याकडे ती पूर्ण व्हावी, ते डिझाईन पूर्ण व्हावं, तिथे ते लागलं जावं. मला आजही आठवतं आहे, सिंहासन लागताना सगळे कलाकार तिकडे होते आणि मी डोळे पाण्याने भरले होते माझे पूर्णपणे आणि मी बाबांच्या मूर्तीच्या बाजूला उभा होतो. आणि तो जो फोल्ड केलेला पाय, त्यांच्या पायावरती हात ठेवून असं फक्त आतून त्यांना सांगत होतो की ह्याच्यानंतर मला मरण आलं तरी हरकत नाही. कारण प्रत्येक आर्टिस्टचं एक इच्छा असते की त्याने आपण आयुष्यात आल्यानंतर काय करावं, काहीतरी काम व्हावं. हां, त्यामुळे माझ्यासाठी तो आयुष्यातला सुवर्णक्षण आहे. आणि ते झाल्यानंतर बरीच मंदिरांची कामं झाली, उल्लेख होईल त्या गोष्टींचा, पण बाबांचं काम हे माझ्यासाठी अविस्मरणीय ठरलं. म्हणजे त्यानंतर सुद्धा बरीच मंदिरं केली. म्हणजे अगदी लोक जसं म्हणतात की देव आहे की नाही आहे, मी त्याला शक्ती रूपात पाहतो. हो, मी त्याला निसर्गात शोधतो. म्हणजे निसर्ग हा परमेश्वर आहे शेवटी. तुम्ही जर कोणत्याही आपल्या देवदेवतेंना पाहिलं तर त्यांच्याकडे तुम्ही त्यांची वाहनं पाहिली, हो, आहे ना, किंवा त्यांच्याकडे जो नैवेद्य दाखवतो आपण, किंवा त्यांची जी आरास आहे, त्यांचं जे रूप दाखवलं जातं, हे निसर्गाशी निगडीत आहे. त्याच्यामुळे नक्कीच. आपल्या पूर्वजांनी निसर्गाला वाचवण्याकरता म्हणा किंवा त्याचा ऱ्हास व्हावा नाही किंवा निसर्गाची पूजा व्हावी, आपले सण सणावळ पण पहा ना तुम्ही, वटपौर्णिमा, नागपंचमी, पोळा, आपल्याला प्रत्येक आपल्या धर्मामध्ये प्रत्येक गोष्टींची पूजा करायला आपल्याला शिकवलं. आणि त्याच्या पाठीमागे काहीतरी शास्त्रीय सायन्स कारण आहे, आहे. अगदी आहे, शास्त्रीय कारण आहे त्याला प्रत्येकाला. तो एक वेगळा विषय आहे. पण आपल्या ह्या गोष्टींमुळे ना, मी म्हणून म्हटलं ना की श्रद्धेने पाहिलं जावं, अंधश्रद्धेने नाही. आज आपण भेटलो आहोत दिलीप वैद्य सरांना. त्यांच्याशी अशाच रीतीने त्यांची बातचीत पुढे चालू ठेवणार आहोत. पाहायला विसरू नका युवा संवाद. भेटूया पुढच्या भागात.